का? अरे तुला अक्कल आहे का? एवढी जण रिक्षात बसवल्या, 3 जणांची कॅपॅसिटी, तू 10 जण बोकांडी घेऊन चालले. याच्यातलं एखादं पडलं चढलं मी याला तू देणार आहे भरून? तुला काय का तेवढे पैसे? 10,000 रुपये पाहिजे. तू लोकांची जोशी करतो का कुत्रे? परत जर एवढी माणसं दिसली रिक्षा तुझ्या नावाची कंप्लेंटच करतो. बेबीचं जेवण फारच छान होतं. अरे बाळा, मी नेहमी चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन येत असतो. हे घे बिल. 1 मिनिट, हे तू काय केलंय? बिल दिलं ना. तू स्वतः पैसे दिले. हो. हे बघ, बॉयफ्रेंड तुझा आहे मी, कळलं का? तर पैसे मी देणार, एक शब्द बोलायचा नाही. धरा. तुला माहिती आहे ना, पैसे मी देत असतो. अहो, तुमचं जास्त प्रेम माझ्यावर आहे ना? नाही, त्यांचं जास्त प्रेम आहे ना माझ्यावर आहे. अय बाई, माझ्या पप्पांनी ना त्यांना बक्कळ पैसा फॉर्च्युनर गिफ्ट केलीये. माझ्या पप्पांनी ना बागायती 20 एकर जमीन माझ्या नावावर केलीये. मला स्वयंपाक चांगला बनवता येतो. मी तुझ्यापेक्षा दिसायला छान. पूजा ती का तुझ्या त्या दिसण्याला व्हाय का? कुठं न्यायच्या लायकीची आहे का तू? कुठं बी गेले तर मला घेऊन जाते ते सोबत का? आणि ते जेवायला मला घेऊन हा, जातात. जेवायला जाशील ना, पण बाहेर कुठं जायचं? कुठं काय बोलावं? सुमार आहे का तुला? त्यांना माहिती ना मला हाय म्हणून तर केलं ना मला. पाहिलं का बाई असं बोलत? तिनं जास्त बडबड केली नाही, हिला घराच्या बाहेर राखला. माझं ना तुमच्या दोघींवर ना खूप प्रेम आहे. तुम्हाला सांगतो, तुझ्या बापाने हे दिलंय, तुझ्या बापाने ते दिलंय, ते मला नका सांगू. लग्नामध्ये ना तुम्हा दोघींना पण सोनं मी केलंय. आणि ना तुम्हाला दोघींना पण सांगायलोय, माझ्या बापाने हे दिलं, माझ्या बापाने ते दिले केलं नाही. एवढं सगळं माझ्या बापाने बांधले, तुम्ही दोघी माझ्या घरात राहताय. तू आहे स्वयंपाकाला लाग, आणि तू चल जरा बोलायचंय तुझ्याशी. सर, तुमचा इन्शुरन्स झालेला आहे. तुम्हाला काही पण दुखापत झाली ना 2 लाख रुपये मिळून जातील. चला येऊ का मॅडम? आयला बरं झालं बाबा इन्शुरन्स काढला. अरे या वर्षात इतका खर्च झाला ना, लय खर्च होत होता. अरे साने, इन्शुरन्स तर असं पण घेतलाय ना तू आता? हा मग एक आयडिया माझ्या डोक्यात. काय रे? काम करू, तुझा हात ना मोडून टाकू. 2 लाख रुपये क्लेम होतील, 1 लाख रुपये हात नीट करायला खर्च येईल, 1 लाख रुपये आपल्या दोघांना होतील, 50,000 वाटून घेऊ. 50,000? हा, तर सोन्या, जेवढी ताकद आहे तुझ्यात तेवढं ताकदीने जोरात हाण हाताव. 1 मिनिट. हाडकाचा पाच चुरा चुरा झाला राव. 3 लाख रुपये खर्च येईल. सफरचंद कशी हो? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. सफरचंद कसे? 250 रुपये किलो. कसे हो? 100ला 1.25 किलो. 50 न द्या की. आईला 4 व्हीलर वरनं गेलो 500 रुपये दर सांगितला. 2 व्हीलर वरनं गेलो निम्मा दर सांगितला. सायकल घेऊन गेलो 100ला 1.25 किलो देतो म्हणून. आईला काय म्हणते 50 रुपयालाच घेणार सफरचंद. काय म्हणते अंदाजे फुकट नाही घेऊन ग बसणार नाही. तिकडे फुकट घेऊन जा. तुझ्या घरी मी आलो शकून. लवकर या, जेवण करायचं आपलं. आलो सोय पटकन. बरं झालं बाबा, शेत केला थंडी वाजला. भाऊ, अरे फुकट नका शकून भाऊ. आराम इकून कसं गोळा करून आणलं, तो सासू घेऊन ये ना. काय मामा गेलं ना ते रागात. कशाला बोलले तुम्ही त्याला? हो आणली सासू, बोला आता. काय येडा भाऊ त्याला. कशी भारी ग. आणायची का? हा बर आणूया, पण तुला पहिलं सांगतोय, दोघींनी भांडायचं नाही, गुन्ह्या गोविंदान राहायचं आणि दोघींनी मिळून पोरं सांभाळायची. साडीबद्दल बोलते मी. साडीबद्दल बोलते मी. अरे
बायको माझी छान र छान का बरं? पण डोक्याला देती तान. अयो गाडी घेतली काय? हा कालच घेतली, कशी वाटायली? हप्त्यावर घेतली असेल. घ्या पेढे. अयो कायची पेढे? नोकरी लागली ना मला. वशीला लावला असेल. गजब बेइज्जती. लग्न आहे पुढच्या महिन्यात, नक्की या. वा 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 जमलं बाबा. उरीत काहीतरी दोष असेल. अरे का होय व प्रवीण सुटाल ना? हा आम्ही प्रवीण सुतार. ती शेकऱ्या म्हणला तुमची गाडी ऐकायची? काय म्हणला? नाही ऐकायची बा गाडी माझी. नाही हो ऐकायची. नाही ऐकायची. होय तुमची तारांबळ चालली काय? हा लय तारांबळ चालली यार. मी काय की गाडी? तारांबळीचा आणि गाडी विकण्याचा काय संबंध आहे? अहो तसं नाही हो, गाडी ऐकली की पैसा येईल आणि पैसा आला की तारांबळ जाईल. अरे मला नाही ऐकायची गाडी बाबा, जा तू. ऐकायची नाही का? नाही ऐकायची. अहो थोडी तरी का? थोडी का? थोडी ऐकतात का गाडी? तसं नाही हो, ही टायर तरी का? अरे मला नाही ऐकायचा टायर बाबा. मोठी हँडल का? मला हँडल बिंडल काही ऐकायचं नाही, जा तू. बरं हँडल नाही ऐकायचा, ही टाकी का? अरे टाकीन हँडल असं कुठं काय ऐकतात वय? हा मग इंडिकेटर का? नका तू येडा झालाय काय? मला काही ऐकायचं नाही, जा तू. हा मग इंजिन का? इंजिन निघलं ना पैसे पण जास्त येतात आणि तुमची तारांबळ पण जाईल. निघतो का इथून आता? लय डोकं खाल्लंय तू माझं. मला ऐकायचं असतं मी गाडी ऐकील की. अहो मग तुम्हाला मी तेच सांगतोय, गाडी का? तुझ्या हे बघ, ही मुलीकडले ना मुलगी द्यायला तयार आहे. तुला दिसत नाही हे त्यांना कळलं नाही पाहिजे बरं का. बघ इकडं चल. मग मी काय म्हणतो, मुलगी पसंत आहे का? हा 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 वा 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 वा. आता या गोष्टी आहे ना, आपण आहे ना मुलाच्या हाताने मुलीला पेढे खाऊ घालू बघा. हा पिशीत बॉक्स आहे, पिशीतून बॉक्स काढा त्याच्यातून पेढा घे तिला सर काय. आयला पेढे पेढे नाही दिले, केळ दिले. हा हॅलो. हा ठीक आहे ठीक आहे. भैया काय एक कॉल लावायचा होता, मोबाईल देता का? तुझ्या फोनला काय झालंय? माझा फोन स्विच ऑफ झाला त्यामुळे म्हणतोय. कोणाला लावायचा आहे फोन? अहो गर्लफ्रेंडला फोन लावायचा होता. काय झालं, आज ती बागेत येणार होती पण नेमका माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. बरं बरं घे. द्या ना. आईला या तर बायको म्हणून सेव आहे. अच्छा. लेका अभि हे पोरगी लेका लय आवडते यार मला. बे ते गोष्ट बरोबर आहे, ते तुला आवडते म्हणून, पण त्यामध्ये असं काय आहे की तिले बी आवडन. तू काहीतरी बन, पहिले लय मोठं शिक, मस्तपैकी डॉक्टर बन, मग पाय ते पोरगी स्वतः त्यापाशी चालून येईल. काहीतरी बन. डॉक्टर इथे 5व्या महिन्याची सोनोग्राफी करून मिळते का? बैताडे याच्याच पाशी याच होतं का तुले? काऊन? त्यावर लाईन मारे ना पहिली. खत्म हो गया भैया मॅटर. अरे कुठं चाललाय? पोलीस भरतीची पुस्तक आहे ती, ही काय चाललोय? कारण चौकात बसलो होतो, तुझ्या म्हाताऱ्याने विचारलं काय करतोय रे? म्हणलं पोलीस भरती करतो. तर तुझं म्हातारा म्हणतंय तू पोलीस झाल्यावर चोऱ्या कोण करणार? वरनं अजून काय म्हणतंय, तुला बघून येणं जाणाऱ्या बाया डोक्यावर पदर घेतात. चांगला का बर चौकात आब्रुगड सांग बर का तुझ्या म्हाताऱ्याला. नाव घेऊ नको लय. हे तुझ्या म्हाताऱ्याला सांग. हा ठीक आहे, काय काळजी करू नका, येते मी. रुको जरा. काय कोणाचा फोन होता? अहो काय नाही, शेजारणीचा फोन होता. ते नवीन आहेत ना, मग त्यांना साडी नेसता येत नाही. निजो सांगलीमध्ये मित्राकडे चाललोय. निजो ठीक आहे या जाऊन. हरामी हो. नाही नसते येत मी, नाही जमणार. काय झालं म्हणजे? अगं आता लग्नाला बोल राहिली, मागं साखरपुड्यात तू माझ्या नवऱ्याची किती चव घातली, विसरली का? हा काय चुकलं काय होतं ग त्याचं? अगं दारू सोबत चकण्याला 5-50 रुपये बाहेर जातात, बरोबर का नाही? म्हणून त्यानं केटरिंग मध्ये 2-4 पापड्या काय पिशीत भरले. तुम्ही अख्खा गावभर बोबाटा केला त्याचा.
अगं एवढा काटकसर करणार आणि गुन्हा जावई भेटला असतं एखादी किती कौतुक करीती, पण तुला काय जावायचं कौतुकच नाही. हा तू आखी गावभर चव घातली त्याची. जाळ झाला म्हणतीला. काप ना, बोलते ना मी, काय माझी बोलतोय. हा काय नाही येत मी, आणि मला परत फोन बी कर नको. ठेव. तिला म्हण तुझ्या पापडवर नाही चाललं माझं आयुष्य. हा म्हणत पापड चोडले भड्या नाही सारी चव घातली. मी ना दादा ड्रॉप पडलाय, चल लवकर. हा चल 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 चल. होय तुम्ही दोघं बहीण भाऊ इथं? हा मग काय आलं? वाटत नाही राव. असं कसं काय म्हणतो तू? कमून नाही वाटत? अरे तो असा ती अशी कस काय? अरे मी रात्री झालोय ती दिवसा झाली.